हा बघा वॉटरफॉल. पण यार हे बघा काय झालंय. सही यार, सही 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 चुम्मेश्वरी. आणि आता आपण जे गाव मिस काय भाई कसला स्पीड ब्रेकर होता, डेंजर. नमस्कार मित्रांनो, मी आहे रोहित काळसेकर आणि पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे खादाड भटके यूट्यूब चॅनलवरती. या पावसाळ्यातली प्री मान्सून मधली सगळ्यात पहिली आपण एक राईड करतो आणि ते पण आपण चाललेलो आहोत माळशेज घाटला. सोबत बरीच मंडळी आहे. ते कार पण काढलेली आहे, त्याच्यात 2 पोरी बसलेल्या आहेत, चिंकी पिंकी, आणि 3 बाईक आहेत टोटल, 1 2 3. सो बरीच मंडळी आहे. मयूर आहे, आशिष आहे, सीड आहे, सीड चोमू बनून आला आहे. इथे प्रज्वल पण आहे आणि इथे गुज्जू गँग पण आहे आपली 4 बहिणी. आणि इथे आहे दिलखुश, ज्याच्यामुळे लेट झालाय. आणि हा आहे रोहित. निघायचं आपल्याला माळशेज घाटला आणि मी करणार आहे मोठं ब्लॉग. सो चला लेट्स गो. गणपती बाप्पा मोरया. आता सुरुवात झालेली आपल्या राईडला बदलापूर वरून बारवी डॅमचा रूट करत मग मुरबाड मार्गे आपण माळशेज घाटला जाणार आहोत. आणि आज आहे शनिवार, तर कदाचित गर्दी असू शकते. आणि आपण फक्त माळशेज घाटला नाही जाणार आहोत, बाईक राईड करणार आहोत माळशेज घाटपर्यंत. त्याच्यानंतर पुढे जाणार आहोत खिरेश्वर गावामध्ये आणि मग त्याच्यानंतर तिकडून आपण जाणार आहोत आदराई जंगल ट्रेकसाठी. ही आपली उल्हास नदी बदलापूरची बऱ्यापैकी भरलेली आहे तशी. अजून तरी पावसाचा काही नामोनिशान नाही आहे, पण पुढे जाऊन ऑब्व्हियसली माळशेजला चाललो आहे तर मग पाऊस तर पाहिजेच. तिकडे सूर्यदेव मला दिसत आहेत. निसर्गाच्या बाबतीत आहे ना, किंवा ह्या ग्रीनरीच्या बाबतीत आपलं बदलापूर पण काही कमी नाही आहे. बदलापूरमध्ये पण बघायला गेलं ना तर खूप सारे स्पॉट्स आहेत. ग्रीनरी बघा कसली जबरदस्त आहे आणि हीच सुंदरता आहे बदलापूरची. फक्त पावसाळ्यामध्ये खूप म्हणजे खूप जास्त सुंदर वाटतं. आता तुम्ही जर नवीन असाल चॅनलवरती तर भाई सबस्क्राईब करा, कारण आता पावसाळ्यातले बरेच ब्लॉग आणि बरेच स्पॉट्स आपण कव्हर करणार आहोत. हा वाला यू टर्न बघा कसला डेंजर आहे. इथे बाईक स्लो असणं खूप गरजेचं आहे, नाही तर भाई डायरेक्ट खाली, म्हणजे जास्त काही दरीबिरी नाही आहे पण डायरेक्ट त्या झाडाझुडपात काट्यामध्ये घुसाल. आणि बाय द वे अजून एक गोष्ट, आपला जो लास्ट व्लॉग होता म्हणजे माळशेज घाटचा, मी 2 वर्ष आधी एक बाईक राईड केली होती आणि त्या व्लॉगला साधारण 9.5 लाखाच्या आसपास व्ह्यूज गेलेले आहेत. जबरदस्त रिस्पॉन्स आहे आणि ती बाईक राईड पण खूप डेंजर होती. त्या व्हिडिओला मला माहिती होतं की ती व्हिडिओ व्हायरल व्हायची शक्यता आहे, बिकॉज एक्स्ट्रीम लेवलला बाईक राईड केली होती मी. आता ही सुद्धा आपण माळशेज घाटचीच बाईक राईड करतोय. बघूया ही तरी ॲटलिस्ट कुठे लाखामध्ये जाते की भाई ही कुठे अशी मध्येच घुटुमाळत राहते, आता माहिती नाही. बघू आता, ते तुमच्यावर आहे, तुम्ही जेवढं शेअर कराल व्हिडिओ त्यावरती आहे. आत्ता जाऊन थोडीफार अशी रिमझिम पावसाला सुरुवात झालेली आणि मस्त वाटते. दरवर्षी पावसाळ्यातून एकदा तरी, पावसाळ्यात स्पेशली, मी बाईक राईड नाहीतर मग कारने तरी, मोस्टली कार मी अवॉइड करतो पण मला बाईक राईड खूप जास्त आवडते. लास्ट इयर कारने जावं लागलेलं, पण यावेळेला मी म्हटलं भाई मी कारने येणार नाही आहे, कारण मला करायची आहे बाईक राईड. आणि ही बघा आपली लालपरी आली. बापरे. आणि हे बारवी डॅमचे रस्ते एवढे बेकार परिस्थिती आहे ना, लास्ट टाइमला हे चांगले केलेले आणि पुन्हा आता याची वाट लागली आहे. इथे पडलं आहे झाड, त्यामुळे थोडंसं आपल्याला ऑफरोडिंग करावं लागतंय आताच. हे बघा पावसाने काही ते थोडा वेळ अशी मजा दिली, त्याच्यानंतर भाई तो गायब झालाय, तो अजून आलेला नाहीये. मुरबाडच्या बरंच पुढे आलेलो आहोत. आणि आता मला वाटतं इथून माळशेज घाट जे आहे साधारण 35 ते 40 किलोमीटर अंतरावरती. हा रस्ता तर एकदम स्ट्रेट आणि एकदम मक्खन रस्ता आहे भाई. ह्या माळशेजची आहे ना हीच मजा येते, एकदम टकाटक रोड आहे, कधी पण या, मजा येते राईड करायला. चला, काय बोलतोय? चलावा लागणारच, मग तिकडे लेट होईल रे. हा बा, हे गार्डन में मत घूम चल. मला आता टेन्शन आलंय की पाऊस का नाही आहे, आणि हा जर पाऊस घाटात नाही पडला तर मग भाई मजा नाही. आता आपण वैशागरे जे गाव आहे, म्हणजे असं बोलायला गेलं तर घाट जिथून सुरू होतो ना, ते नुकतंच आपण थोड्या वेळ आधी क्रॉस केलं. इथून मला वाटतं साधारण 20-25 किलोमीटर असेल. पण यार पावसाची कमी आहे. पाऊस येणार की नाही हे आपण पुढे जाणून घेऊच इंटरवलमध्ये. खूप मावशा आहेत. अरे बापरे, स्पीड ब्रेकर आहे. तर इथे काही मावशेसुद्धा होते, आजोबासुद्धा होते जे फळं वगैरे विकत होते. आणि ते जे चिकूसारखं एक फळ विकतात, लास्ट टाइम आम्ही ट्राय केलेलं पण ते एवढं आंबट म्हणजे विचित्र होतं. आम्ही चिकू समजून घेतलेलं पण काय विचित्रच होतं ते. आता तर भाई प्रॉपर ऊन पडलंय, एकदम कडकडीत नाही पण ऊन तर आहे यार.
असं एक्सपेक्ट नव्हतं केलेलं की माळशेजला असं काहीतरी वातावरण भेटेल. पण यावर्षी तुम्ही एक गोष्ट नोटीस केली आहे की पाऊस खूपच जास्त उशिरा झाला आहे. ग्लोबल वॉर्मिंग जे चालू आहे ते एकदम नेक्स्ट लेवलला चालू आहे. बिकॉज यावेळेला बर्फ पण लेट पडला, जो हिमाचलमध्ये वगैरे पडतो ना, इवन काश्मीरला सुद्धा बर्फ खूप लेट पडला. आणि आता यावेळेला जी सायकल आहे पावसाची सुद्धा ती सुद्धा पुढे सरकली आहे. कारण ऑलमोस्ट आता जुलै महिना आला आहे तरीसुद्धा पाऊस काहीच नाही. आज 6 तारीख आहे जुलैची, तरीसुद्धा पाऊस नाही. असं वाटतंय जून महिन्यात राईड करतोय मी सुरुवातीच्या. मला असं आतून वाटतंय की पाऊस पडणार. बापरे, हा घुसलाय बघ, असा चिखलात गेलाय डायरेक्ट. समोरचं वातावरण बघा, पूर्ण धुकं धुकं झालं. समोर माळशेज घाट पूर्ण धुक्यामध्ये गेलेला आहे आणि इथून आता निसर्ग अजून खुलणार आहे. ते बघा तिकडे पण एक वॉटरफॉल आहे. त्याच्या पण घाटामध्ये राईड करताना पावसात एक गोष्ट खूप जपावी लागते, ती म्हणजे रोडवरती नजर. नाही तर आपण इकडे तिकडे निसर्ग बघत बसतो आणि रोडवर आपलं लक्ष नाही राहत. आणि हा पण एक खतरनाक पॉईंट आहे. इथे प्रज्वलला विचारतो थोडं ड्रोन उडवूया का. पावसाला रिमझिम सुरुवात झालेली आहे आणि आता हा पाऊस काय जाणार असं वाटत नाही आहे आणि हा असाच असावा हीच माझी इच्छा आहे. फायनली भाई साहब, लिटरली ऊन पडलेलं मगाशी आणि ज्या गोष्टीची आम्ही वाट बघत होतो ना त्या गोष्टीची सुरुवात झालेली आहे. पावसाला सुरुवात झालेली आहे आणि आता येणार आहे धमाल. येस, मेन गोप्रोला आहे ना मी पूर्ण ब्ल्यू टॅक वगैरे जो असतो एक प्रोडक्ट येतो त्याने पूर्ण वॉटरप्रूफ केलेला आहे. आय होप. एक तर नवीनच गोप्रो घेतला आहे, गोप्रो 9 वरून नुकतंच मी गोप्रो 10 स्विच केल्या का तर ह्या अशा बाईक राईड करायच्या होत्या त्यासाठी. तर मग जास्तीत जास्त चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ शेअर करा. मग असेच आपण गोप्रो 10 वरून 12 सुद्धा घेऊ पुढे. बायकर मंडळी तर खूपच आली आहे माळशेज घाटला. जसं हरिश्चंद्रगड कसं आहे ट्रेकर्स लोकांची पंढरी, तसं मला वाटतं की माळशेज घाट जो आहे ना त्याला जर आपण बायकर्स लोकांची पंढरी बोललो ना तर काहीच त्याच्यामध्ये मला चुकीचं नाही वाटत. हो हो हो, हा पॉईंट बघा, क्लास यार, क्लास आहे. बाईकवर यायची मजाच वेगळी आहे. हे सगळं मिस करत होतो. म्हणजे मी ना खूप टाईम झाला, मोस्टली आपल्या चॅनलवरती फार्म हाऊसचे व्हिडिओ जास्त येत असतात, पण बाईक राईड मला आवडते. पण बाईक राईडला आहे ना तेवढा रिस्पॉन्स येत नाही पब्लिकचा, म्हणून मग थोडं डिमोटिवेट होऊन मग मी बाईक राईड थोडं बंद केलं. पण यार पावसाळ्यामध्ये कुठचाच बायकर स्वतःला थांबवू नाही शकत. आणि मी तर भाई माळशेजला तर असं माझं म्हणजे बोलतात ना एक प्रेम आहे माझं माळशेजवरती, तर त्याच्यामुळे तर माळशेज तर मी सोडत नाही. आणि मग माळशेजला तर आपण काढली बाईक आणि सुटलो आहे. आणि यावेळेला बरं झालं की ग्रुप म्हणजे माझे सगळे फ्रेंड्स सोबत आहेत. फक्त भाई 1-2 फ्रेंड्स जे आहेत अजिंक्य प्रथमेश ते लोक मिस झाले. कसं वाटतंय मयूर? खतरनाक झालंय, खतरनाक वातावरण झालंय. म्हणजे शब्दात वर्णन नाही करू शकत यार, एवढं सुंदर वातावरण झालंय जसं पाहिजे होतं. सुंदर 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 ये वातावरण बडा सुंदर सुंदर. हे बघा आता हा माळशेज घाटातला पहिला जो वॉटरफॉल आहे ना तो लागणार आहे. हा बघा, बरीच लोक थांबले तिकडे सुद्धा, पण आपलं डेस्टिनेशन जरा वेगळं आहे ना त्याच्यामुळे आपल्याला थांबता नाही येणार आहे. थांबलं ना तर विगडेजमध्ये या, तुम्हाला खूप भारी वाटेल. हे बघा, बाईकची स्पीड फक्त 20-30 ठेवली आहे कारण असं फील होते की आपण आलोय कुठेतरी. येस, ह्या दोन्ही बसनी जो धूर सोडलाय काळा काळा, बापरे. अरे यार, ह्या बसला मला ओव्हरटेक करायचं आहे, पण ठीक आहे. आता तर माळशेजचा आता मेन व्ह्यू पॉईंट आलेला आहे. नाही अजून पुढे वाटतं ना. आला. एवढं धुकं आहे की काय कळत नाही कुठे पोचलोय काय. सगळं सारखं वाटतंय. भाई साहब, खतरनाक खतरनाक.
आता फक्त इकडून तुम्ही व्ह्यू बघत राहा, कसले खतरनाक व्ह्यू भेटणार आहेत आपल्याला. हे बघा, खतरनाक यार. वो हे दृश्य आहे ना, उघड्या डोळ्यांनी अनुभवणं काय वेगळीच मजा आहे. माहित नाही कॅमेरा तेवढं जस्टिस देतोय की नाही, पण इकडे जे मी आलोय त्याच्यामुळे जस्टिस तर मला तरी भेटलाय. आई शपथ, बेकार हवा आहे, बेकार हवा आहे, खूप जास्त लेवलला हवा आहे इकडे. बाप रे, काय वातावरण आहे, डेंजर. आई शपथ. हा बघा वॉटरफॉल. ये भाई साहब. रस्ते ऐकतात आवाज पाय. येस ब्रो. जादू. काहीतरी खाण्यासाठी थांबलेलो आहोत. कसं वाटतं प्रज्वल? जबरदस्त. फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स आहे हा माझा. म्हणजे माळशेज घाट येऊन गेलोय, पण एवढा खतरनाक पावसात. खतरनाक आहे बाबा. आणि जे धुकं पसरतं ना भाई, नेक्स्ट लेवल. इकडे एक व्ह्यू पॉइंट पण आहे, पण आता काहीच व्ह्यू नाही दिसणार. जितका हा घाट सुंदर दिसतो ना, तितकाच रिस्की सुद्धा आहे. येत आहे ना, चांगली ड्रायव्हिंग येत असेल तरच तर या. उगाच बोला चला राईड करायला येतो, असं नाही. रस्ते पण मध्ये मध्ये खराब आहे. मयूर, तुझा एक्सपिरियन्स एक नंबर मजा येते. कसं? वटवाघूळच येते, वटवाघूळच येते. इकडे स्टॉप घेतलेला, मस्त मके वगैरे खाल्लेत, मजा आली. ऍक्च्युली प्रज्वलने हा एक्स्ट्रा रेनकोट आणलेला आणि तुम्ही पाहू शकता बघा, बरोबर प्रियंका माऊली आहे त्याच्यामध्ये. हे वरचं घातलं ना फक्त जादू. तर आता सगळ्यात पहिला टास्क जो आहे आमच्या समोर तो आहे, आमचे जे कार मधले आहेत 7-8 जण, त्यांना शोधायचं आहे. आणि पहिलं नेटवर्क आला की त्यांना कॉल करू, कारण इकडे ह्या पॉईंटला नेटवर्कच नव्हतं. बऱ्याच वेळेला मी माळशेज घाट येऊन गेलोय, पण आहे ना तरी पण माळशेज घाटला जेव्हा जेव्हा येतो ना, तेव्हा असं वाटतं पहिल्यांदा आलेलो तेव्हा जशी एक्साइटमेंट होती ना, तशीच नेहमी राहते माझी. ते पण कसला वॉटरफॉल आहे, जबरदस्त. तुम्ही एक गोष्ट पाहिली, तुम्ही बोलणार वाव, त्याच्यानंतर परत पुढे गेलात, अरे वाव. म्हणजे हर गोष्ट अजून जास्त सुंदर वाटत जाते. इतका सुंदर हा माळशेज घाट आहे. आपल्याला पुढे आदराईचा ट्रेक करायचा आहे. तर मग आता माळशेज घाटचा व्हिडिओ मी इकडेच संपवतोय. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल मित्रांनो, तर मग नक्की व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि आता मी माझ्या हरवलेल्या मित्रांना शोधणार आहे, ते बघूया कुठे भेटतात. चला, बाय 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 बाय.